नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करतो. आपला आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत शिक्षणाच्या आदर्श प्रवासाविषयी. त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत धनराज देवीदास विस्पुते सर, जे आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करूया. तत्पूर्वी सरांची आपल्याला ओळख करून देते. ज्ञानासाठी आत या आणि सेवेसाठी बाहेर जा, या प्रेरणादायी अशा ब्रीदवाक्यानं मार्गक्रमण करणारे श्री धनराज देवीदास विस्पुते हे नाव आज शिक्षण, नेतृत्व आणि सामाजिक कार्य यांचा आदर्श प्रतीक ठरले. त्यांच्या दूरदृष्टीतून आणि अथक परिश्रमातून उभारलेला आदर्श शैक्षणिक समूह आज महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक असा परिवार ठरलाय. संपूर्ण महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये अर्थात धुळे, नवी मुंबई, पनवेल, बुलढाणा, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक इथे या समूहाच्या 50हून अधिक शाळा, महाविद्यालय आणि महिला वसतिगृह यशस्वीपणे कार्यरत आहेत. नर्सरीपासून ते रिसर्च सेंटरपर्यंत शिक्षणाची अखंड साखळी तयार करत हजारो विद्यार्थी दरवर्षी या संस्थेमधून घडत आहेत आणि समाजात संवेदनशील, जबाबदार, उत्कृष्ट नागरिक म्हणून कार्यरत आहेत. केवळ शिक्षणच नव्हे तर समाजाभिमुखतेचं संस्कारही या ठिकाणी घडलं जातं आणि जोपासलं जातं. म्हणूनच संस्था रोड सेफ्टी अभियान, रक्तदान शिबिरं, वृक्ष दत्तक योजना, ज्ञानपेठी, गाव दत्तक उपक्रम, वृक्ष संवर्धन आणि पदवीधर तरुणांसाठी प्रशिक्षण सत्र अशा अनेक सामाजिक उपक्रमांमधून सक्रिय सहभाग नोंदवते. शासन विविध स्वयंसेवी संस्थांकडून संस्थेला अनेक सन्मान आणि पुरस्कार लाभलेले आहेत. 2 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी यशोगाथा ठरलाय. आदर्श शैक्षणिक समूह आज नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात NEP आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आधुनिक विषयांवर कार्यरत आहे. तसंच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाचे मोफत कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. ज्ञान, संस्कार आणि सेवा या त्रिसूत्रीवर उभा असलेला हा समूह आणि त्यामागील व्यक्तिमत्व म्हणजेच श्री धनराज देवीदास विस्पुते सर, जे आज शिक्षणाच्या नव्या युगाचे खरे शिल्पकार ठरलेले आहेत. वा, सुरुवातीचाच प्रश्न आहे की आपले हे जे आदर्श शैक्षणिक समूह आहे ते सुरू करण्यामागे काय नेमकी प्रेरणा होती? जसं मी आपल्या प्रेक्षकांना आताच सांगितलं की अगदी 2 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आहे आणि आज अखंड महाराष्ट्रातील ज्या आघाडीच्या शैक्षणिक संस्था आहेत त्यामध्ये नाव घेतलं जातं. याचं काय, कशी प्रेरणा मिळाली सुरू होण्यामागे? प्रथमतः नमस्कार. आपल्या आदर्श शैक्षणिक समूहाची सुरुवात हे धुळे जिल्ह्यासारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये आमच्या या संस्थेचे संस्थापक आमचे पिताश्री बापूसाहेब DD विस्पुते यांनी याचं रोपटं लावलं. अच्छा. आणि एक आदिवासी जिल्ह्यामध्ये याचं रोपटं लावल्यामुळे आदिवासी आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी हे शहरी भागातले विद्यार्थ्यांसोबत त्यांना शिक्षण मिळावं हा संस्कार त्यांनी खरं रुजवला आमच्या आदर्श शैक्षणिक समूहाकडून. वा. आणि त्या संस्थेचं नाव त्यांनी आदर्श दिलं. आदर्श म्हणजे प्रथमतः त्याचं दर्शन पाहून जो आनंद मिळतो तो समाजापर्यंत पोचला पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन होता. म्हणून या आदर्श शैक्षणिक समूहाची तिथून सुरुवात झाली. अच्छा. खरं तर या संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे की ज्ञान हीच शक्ती आणि ज्ञानासाठी आत या, सेवेसाठी बाहेर जा. काय अर्थ काय यामागे नेमका? याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञान घेण्यासाठी आत आलंच पाहिजे, कारण आमच्या संस्थेत ब्रीदवाक्यच आहे की ज्ञानासाठी आत आणि सेवेसाठी बाहेर पडा. फक्त विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन फक्त सर्टिफिकेट आणि मार्कशीट मिळवण्यासाठी येऊ नये. त्यांनी ज्ञान घ्यावं आणि ज्ञान घेऊन सेवेसाठी समाजाची सेवा केली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. खरं तर 50हून अधिक शाळा, महाविद्यालयं आपल्या महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. आपल्या समूहाकडून या सगळ्याचं व्यवस्थापन करताना अर्थात अनेक आव्हानं आपल्याला पेलवावी लागत असतील. नेमक्या कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? जेव्हा याची सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये, धुळे जिल्ह्यापासून सुरुवात झाली, तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नाशिक, औरंगाबाद, बुलढाणा, पुणे, रत्नागिरी, नवी मुंबई आणि पनवेल अशा 7 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ KG पासून तर PhD पर्यंत याची सुरुवात झाली. त्या सुरुवात करत असताना विद्यार्थ्यांना एकाच छताखाली शिक्षण मिळावं आणि विद्यार्थ्यांना KG पासून तर PhD पर्यंत कसं शिक्षण देता येईल आणि त्याचं नियोजन करताना खरं विद्यार्थ्यांना शिक्षण आणि भविष्यात फ्युचर रेडी असावा त्या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन करत असतो. अगदीच. आपणही सांगितलं की आपल्या शैक्षणिक संस्थेमधून
KG पासून ते अगदी PhD पर्यंतचं शिक्षण दिलं जातं. ही साखळी बांधण्यामागे मूळ उद्देश काय होता, संकल्पना काय होती? यामध्ये जर पाहायला गेलं की आपली जी शिक्षण पद्धती होती पूर्वीपासून, या शिक्षण पद्धतीमध्ये प्राथमिक शिक्षण जे ते ग्रामीण भागात मिळत होतं, परंतु माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्याला जिल्ह्याला जावं लागत होतं. उच्च शिक्षण करण्यासाठी त्याला महानगरामध्ये जावं लागत होतं. आणि मग त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गळती खूप होत होती आणि विद्यार्थी त्याच्यापासून वंचित होत होते. आणि मग त्या दृष्टीने संस्थेने विचार केला तर KG पासून तर PhD पर्यंत कशी सुरुवात करता येईल आणि एकाच छताखाली कसं येता येईल हे नियोजन संस्थेने केलं आणि ते सक्सेस आज आम्हाला मिळत आहे. अगदीच अगदीच. मी सुरुवातीलाच सांगितलं की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण काळानुरूप बदल घडवता, आपण त्याचा वापर करता. या सगळ्याची आपल्या शैक्षणिक धोरणात नेमकी काय भूमिका आहे बरं? याच्यामध्ये 2020 साली नवीन शैक्षणिक धोरण या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलं आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलं. ती आम्हाला संस्थाचालकांना फार मोठी संधी आहे आणि त्या संधीमुळे हे जे न्यू एज्युकेशन धोरण दिलेलं आहे हे स्किल बेस्ड एज्युकेशन आहे, कौशल्य विकसित करण्यासाठी हे धोरण आहे. आणि म्हणून कौशल्य विकास झाला पाहिजे. तसं आपलं जर भारताची परंपरा जर पाहिली तर ग्रामीण भागामध्ये 12 बलुतेदार पद्धत होती. ते 12 बलुतेदार पद्धत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मुलांमध्ये नैसर्गिकरित्या कौशल्य होतं, फक्त ते डेव्हलप करायचं होतं. आणि म्हणून या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्किल बेस्ड एज्युकेशन दिलेलं असल्यामुळे त्याची इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी मात्र आमच्यासारख्या संस्था चालकांवरती आहे आणि पालकांवरती सुद्धा आहे. त्यामुळे विद्यार्थी घडतील, त्यामुळे आम्ही कौशल्य विकासासाठी खूप प्रत्येक विभागामध्ये त्याची अंमलबजावणी केलेली आहे. अगदीच अगदीच. आपण केवळ शिक्षणाने समृद्ध नाही करत विद्यार्थ्यांना, तर त्यांच्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो. खरं तर आपण संपूर्ण समाजाच्या दृष्टीने कोणते सकारात्मक उपक्रम आहेत ते राबवतात, जसं की गाव दत्तक योजना, वृक्ष दत्तक योजना. या सगळ्या उपक्रमांचा समाजावर नेमका काय परिणाम दिसून येतोय? विद्यार्थ्यांना सामाजिक जर शिकवलं तरच ते प्रगती करू शकतात. फक्त शिक्षण देणं हा नाही, पण सामाजिक उपक्रम राबवल्याने त्याच्यात एक, आता उदाहरणार्थ स्वच्छतेचं आहे, त्याला आरोग्याची लक्षात की आरोग्य कसं जपलं पाहिजे. आणि वृक्ष रोपण केलं तर याच्यामध्ये त्याला निसर्गाची कशी आवड निर्माण होईल हे पाहिलं जातं. आणि म्हणून शिक्षण सोबत सामाजिक उपक्रम आम्ही हा प्रत्येक विभागामध्ये कंपल्सरी केला विद्यार्थ्यांना. आणि तो कंपल्सरी केल्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये एक सामाजिक भावना तयार होते आणि त्यामुळे विद्यार्थी समाजाच्या दृष्टिकोनातून तयार होत असतो, असा आमचा अनुभव आहे. अगदीच अगदीच. आणि तसंच आपलं ब्रीदवाक्य पण आहे की आत या, ज्ञान घेण्यासाठी आत या आणि सेवा करण्यासाठी आपण बाहेर जा. म्हणजेच आपण आपलं ज्ञान हे समाजासाठी वापरा. आणि खरं तर आपला उद्देशही हाच आहे की विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण नाही द्यायचं, तर त्यांना एक उत्तम नागरिक म्हणून घडवायचं. या उपक्रमांव्यतिरिक्त आता ज्याचा आपण उल्लेख केला त्याच्या व्यतिरिक्त यासाठी आपण काय काय करता? विद्यार्थी उत्तम नागरिक घडवण्यासाठी आम्ही संस्थेमध्ये सगळे उपक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच घडवतो. अच्छा. आणि विद्यार्थी तयार झाला पाहिजे, समाजाप्रती तो तयार झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या शिक्षकांनाही सूचना असते की अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, शिक्षणाव्यतिरिक्त सुद्धा त्याला आपण बाहेर जगात काय चाललं हे प्रत्यक्ष त्यांना अनुभव घेत होतो आणि आम्ही फील्डवर त्यांना पाठवत असतो. आणि म्हणजे फील्डवर पाठवत असताना मग त्याला अनुभव येतात की आपण काय केलं पाहिजे आणि म्हणून त्याप्रमाणे विद्यार्थी तयार होतात. अगदीच अगदीच. मला सांगा सर, कौशल्य विकास विभागाच्या मोफत कोर्सेसचा विद्यार्थ्यांना काय फायदा होतो, म्हणजे रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतात त्यांच्यासाठी? याच्यामध्ये आमची शिक्षण संस्था गेल्या जवळजवळ 40-45 वर्षापासून काम करते आहे. पण आम्ही KG पासून तर PhD पर्यंत अभ्यासक्रम तर सुरू केलेले आहेत. पण या अभ्यासक्रमामध्ये रेग्युलर येणारा विद्यार्थीच हे करत होता. परंतु कौशल्य विकास जे अभ्यासक्रम आहेत ते विद्यार्थ्यांना कमी वेळामध्ये रोजगार कसा मिळेल आणि त्यांच्या स्किलला कसा वाव देता येईल हा आमचा दृष्टिकोन आहे. आणि त्या माध्यमातून बरेच शासनाचे कौशल्य जे अभ्यासक्रम ते आम्ही सुरू केले ते मोफत दिले जातात आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव मिळतो. याचं एक उदाहरण द्यायचं झालं, आत्ताच आमच्या संस्थेला केंद्र शासनाच्या माध्यमातून, शिक्षण विभागाच्या माध्यमातून NIOS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग याची आम्हाला मान्यता मिळाली. याच्यामध्ये जे विद्यार्थी ग्रामीण भागातले असतील किंवा इतर ठिकाणी काम करणारे विद्यार्थी असतील, आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही त्यांना आणि म्हणून शिक्षण घेताना आल्यामुळे त्यांना बाहेरून 10वी आणि 12वीला कसं बसवता येईल आणि नंतर ते 10वी 12वी पास झाल्यानंतर
त्यांना इंजिनिअरिंगला जाता येईल, त्यांना CET देता येईल, त्यांना नीट देता येईल आणि रेग्युलर प्रवाहामध्ये ते येऊ शकतील असा आम्ही अभ्यास करून त्याच्यात फी एकदम नॉमिनल फी केंद्र शासनाने केलेली आहे. त्या फीमध्ये तो सहज पे करू शकेल असं आम्ही NIOच्या माध्यम ओपन स्कूलिंगच्या माध्यमातून रेग्युलर शाळेमध्ये येण्याची आवश्यकता नाही. वा वा वा. अच्छा, अगदीच अगदीच. मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आपण प्रदेश संयोजक पदवीधर प्रकोष्ठ म्हणूनही कार्यरत आहात. खरं तर शैक्षणिक संस्था आणि हे सामाजिक नेतृत्व म्हणून कसा ताळमेळ कसा राखता हा सगळ्यात? याच्यामध्ये पदवीधर प्रकोष्ठ आणि शिक्षण क्षेत्र याचा उद्देश सेम आहे, परंतु याच्यामध्ये नियोजन करताना थोडंसं टाईम मॅनेजमेंट करावं लागतं, पण उद्देश मात्र सेम असल्यामुळे विद्यार्थ्यांचा विकासच आहे. आणि त्या माध्यमातून विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेऊन बाहेर पडतो, तो पदवीधर होतो, त्याला प्रश्नचिन्ह निर्माण होते की मला आता पुढं नोकरी कशी मिळेल. आणि म्हणून पदवीधरांसाठी काम करत असताना विद्यार्थी बाहेर पडतो आणि पदवीधर काम करतात. मला ते शिक्षण क्षेत्रामधलंच काम एकत्र करतो, त्यामुळे ते टाईम मॅनेजमेंट होत असतं. अगदीच. आजवर या शैक्षणिक संस्थेला अनेक विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेलं आहे. स्वयंसेवी संस्था झाल्या किंवा अनेक घटकांकडून आपल्याला नावाजलेले आहात, सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणता पुरस्कार हा आजवर मिळालेला सर्वात विशेष वाटतो, तो क्षण आमच्याबरोबर शेअर करा. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे विद्यार्थ्यांना जो मिळालेले पुरस्कार असतील, त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हास्य असेल आणि पालकांचा जो विश्वास असेल, तो सगळ्यात आमच्या दृष्टीने मोठा पुरस्कार नाही, हे खरं आहे. अगदी अगदी मूलभूत असं उदाहरण द्यायचं झालं ना, जेव्हा शिक्षक शाळेत शिकवतात तेव्हा आपल्या विद्यार्थ्याला जर पैकीच्या पैकी गुण मिळाले तर त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, ते आता तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. हो. आणि पण शासनाचे आणि सामाजिक याचे पुरस्कारही आम्हाला मिळालेत, ते अभिमानास्पद आहेत. पण विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावरचं हास्य आणि समाजाचं जे आम्हाला ज्या भावना आम्हाला मिळाल्या, त्या सगळ्यात मोठे पुरस्कार आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. हो, आणि सर्वात उल्लेखनीय किंवा कौतुकास्पद हे आहे की आपण विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक भावना निर्माण करण्याचं किंवा जपण्याचं कार्य सुद्धा करताय. यासाठी काय काय विशेष प्रयत्न करता उपक्रमांव्यतिरिक्त? याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना जो बोर्डाने दिलेला असेल, विद्यापीठाने दिलेला असतो, जो करिक्युलम दिलेला असतो, तो आम्हाला पूर्ण करावाच लागतो. परंतु त्याच्या व्यतिरिक्त पुस्तकाच्या बाहेरच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही शिक्षकांनाही सांगतो की विद्यार्थ्यांना त्याच्या बाहेर सामाजिक भान असलं पाहिजे, सामाजिक भावना असली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून सामाजिक उपक्रमसुद्धा आम्ही राबवतो आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी फ्युचर रेडी होत असतो आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो. अच्छा, आता भविष्यात आपल्या महाराष्ट्रात आदर्श शैक्षणिक समूहाकडून कोणते नवे संकल्प आम्हाला पाहायला मिळतील? याच्यामध्ये आता आमच्या संस्थेमध्ये KG पासून तर PhD पर्यंत आम्ही तर करतोच आहे, परंतु AI मध्ये असेल, म्हणजे याच्यात मोठमोठे लॅब असतील, AIच्या लॅब असतील. आणि AI म्हणजे आता भविष्याची भाषा आहे. हो, पण ती भाषा आपण हे करत असताना त्याच्यासाठी काय काय टेक्नॉलॉजीचं काय काय, मग ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांपासून शहरी भागाच्या विद्यार्थ्यांपर्यंत जशा शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही उपक्रम हे करतोय, तेच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कसं देता येईल ते. आणि बाहेरच्या विद्यापीठांशी करार असतील किंवा आम्ही आता स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आणि त्या माध्यमातून आम्ही फ्युचरमध्ये विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपण सोबत घेऊन चालण्याचं कार्य करताय. आपल्या या संस्थेची सुरुवात कशी झाली हे सांगताना सुद्धा आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासाबद्दल सांगितलं. त्यांच्यासाठी मग आत्ता आपण कोणत्या विशेष वेगळ्या योजना राबवताय? याच्यामध्ये आपल्या संस्थेची सुरुवातच ग्रामीण भाग, आदिवासी भागातून झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्येच खूप स्किल आहे आणि त्या स्किलला वाव देण्यासाठी आमची संस्था आता ग्रामीण भागात असेल, डिजिटल लायब्ररी असेल, डिजिटल लॅब असतील, या सगळ्या माध्यमातून आम्ही आता सुरू करतो आहे. अच्छा, याविषयी जरा विस्तृतपणे सांगाल? हो, याच्यामध्ये ग्रामीण भागातला विद्यार्थी त्याला शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसारखंच शिक्षण मिळावं आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि आजपर्यंत आमचा असा विश्वास बसला आहे की ग्रामीण भागातला विद्यार्थी जितला कॉन्फिडेंटली हे करू शकतो तितकंच तो पुढे जाऊ शकतो आणि ते आम्हाला प्रॅक्टिकली अनुभवात आलेले आहे. बरेच विद्यार्थी कला क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातले, आदिवासी क्षेत्रातले विद्यार्थी खूप पुढे गेलेले असा आमचा अनुभव आहे. होय, पण हा अनुभव आला कशातून? म्हणजे त्यांच्यासाठी आपण कोणते तरी उपक्रम राबवत असाल वेगवेगळे आणि त्याच्यात ते आपली कलाकुसर जपत असतील किंवा आपल्यासमोर सादर करत असतील, याविषयी सांगा सविस्तरपणे. आता याच्यामध्ये ग्रामीण किंवा आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक कला आहेत. त्या नैसर्गिक कला डेव्हलप करण्यासाठी आम्ही त्यांना योग्य व्यासपीठ निर्माण करून दिलं. हो, कारण त्यांच्याकडे स्किल असतं पण संधी नसते आणि ती संधी देण्याचं कार्य आपण करतो. मग अशा वेळेस आम्ही एक ऑडिटोरियम आमच्या संस्थेने उभा केलेला आहे. मग त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा
आणि म्हणून कला क्षेत्रातील दिग्गज आम्ही बोलवतो आणि तेव्हा ते स्टेजवर जेव्हा जातात तेव्हा त्यांना संधी मिळते कला क्षेत्रात. हा आमचा अनुभव आहे. कोणत्या कोणत्या स्पर्धा होतात मग त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील आणि अनेक कला क्षेत्रातल्या स्पर्धा असतील. ते घेत असताना विद्यार्थ्यांना खूप संधी मिळालेली आहे. हो, अगदीच अगदीच. सर, आता आपण एक शिक्षक आहात, प्राध्यापक आहात. आदर्श विद्यार्थी घडवण्याची किंवा घडण्याची गुरुकिल्ली काय सांगाल आपण? आदर्श विद्यार्थी म्हणजे जो भविष्यामध्ये वाटचाल करत असताना आपला ज्ञानाचा उपयोग समाजासाठी, संस्थेसाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी आणि देशासाठी करत असतो, तो आमच्यासाठी आदर्श विद्यार्थी. अच्छा, आपल्या जी शैक्षणिक समूह आहे, आदर्श शैक्षणिक समूह, त्यामध्ये आपल्या प्रेक्षकांपैकी देखील अनेक विद्यार्थी आता सहभागी होतील, प्रवेश घेतील. त्यासाठी त्यांना आपली प्रवेश प्रक्रिया माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. 2026ची प्रवेश प्रक्रिया काय असेल, वेगवेगळ्या कोर्सेसची सविस्तरपणे सांगा. याच्यामध्ये ज्या प्रोफेशनल कोर्सेस आहेत, उदाहरणार्थ इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, D.Ed. B.Ed. असेल, जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, या कोर्सेससाठी ज्या प्रवेश परीक्षा शासनाच्या CET असेल, नीट असेल, या माध्यमातून विद्यार्थी परीक्षा देऊन मेरिट जे लागतं त्याच्यात 80% जे आहे ते गव्हर्नमेंट कोट्यातून विद्यार्थी येत असतात आणि 20% मॅनेजमेंट कोटा जरी असला तो सुद्धा आता आम्ही मेरिटने घेतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये वाव मिळतो आणि सर्वसामान्यांसुद्धा प्रवेश मिळू शकतो. अच्छा. आणि नेमका निकाल कसा असतो आपल्या सगळ्या या सगळ्या प्रवेश प्रक्रियांचा? आता आमचे संस्थेचे निकाल खूप चांगले लागलेले आहेत. याच्यामध्ये आता आमचे B.Ed. जे विद्यार्थी असतील किंवा फार्मसीचे जे विद्यार्थी असतील, हे आमचे मुंबई विद्यापीठामध्ये टॉपरला आलेले आहेत. वा. हो. उदाहरण देऊ शकाल? आमचे ह्या वर्षी B.Ed.चा जो निकाल लागला त्याच्यामध्ये पहिले युनिव्हर्सिटीमध्ये सगळे 3 टॉपर आमचे विद्यार्थीच होते. वा. म्हणजे कोणकोणत्या विषयात? B.Ed. म्हणजे प्रोफेशनल कोर्स आहे, अभ्यासक्रम. त्याच्यामुळे तिघं याच्यात म्हणजे विद्यापीठ टॉपला आले. अच्छा. हां. आणि त्याचबरोबर काय करायला लागतं आपल्या विद्यार्थ्यांना की आपल्या या संस्थेमध्ये त्यांना प्रवेश मिळावा यासाठी? म्हणजे आपली काही वैयक्तिक परीक्षा असते का? नाही, याच्यात गव्हर्नमेंटची CET असते, त्या माध्यमातून विद्यार्थी येतात. आणि त्याची प्रक्रिया कशी असते? म्हणजे अनेक जणांना माहीत असेल, काही जणांना माहीत नसेल, त्यांच्यासाठी सांगा. याच्यासाठी गव्हर्नमेंटची CETची एक्झामचं जे नोटिफिकेशन निघतं त्याच्यामध्ये विद्यार्थी अप्लाय करतात आणि त्याप्रमाणे जेव्हा रिझल्ट येतो, रिझल्टला मेरिट लागते, मेरिटप्रमाणे विद्यार्थी प्रेफरन्स देतात कोणतं कॉलेज. अच्छा. आपल्याकडे PhD सुद्धा उपलब्ध आहे. सर, PhDचा अभ्यासक्रम किंवा त्याच्यासाठीची प्रवेश प्रक्रिया कशी असते आपल्याकडे? अगदी सविस्तरपणे सांगा. PhD आमचं फार्मसीमध्ये म्हणजे फार्मास्युटिक्स आणि क्वालिटी ॲश्युरन्स याच्यामध्ये आमचं PhD अभ्यासक्रम आहेत. तर त्याच्यात विद्यार्थी आमच्या प्रिन्सिपलांशी कॉन्टॅक्ट करून फॉर्म भरून गव्हर्नमेंटची एक्झाम देऊन ते येतात आमच्याकडे. अच्छा. पण कोणकोणत्या विषयात आपल्याला, म्हणजे त्या फार्मामध्ये कोणकोणते विषय आहेत आपल्याकडे? फार्मास्युटिक्स आणि क्वालिटी ॲश्युरन्स. याविषयी सविस्तर सांगा सर. आता फार्मसीमध्ये आमच्याकडे B फार्मसी आहे, M फार्मसी आहे, नंतर PhD आहे. जेव्हा विद्यार्थी फार्मसीला प्रवेश घेतो, प्रवेश तो CETच्या माध्यमातून येतो. तसंच M फार्मसीसुद्धा CETच्या माध्यमातून प्रवेश घेतात आणि PhDसाठी तो याची एक्झाम जी असते PhDची ती युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून विद्यार्थी आमच्याकडे येत असतात. अच्छा. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फॅकल्टी. तर आपल्याकडे कशी आहे फॅकल्टी? म्हणजे शिक्षक कसे आहेत, प्राचार्य? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे ती प्राचार्यांची खूप असते. तर प्राचार्य ज्यावेळेस याचं सिलेक्शन होतं प्राध्यापकांचं, तर प्राचार्यांचा रोल सगळ्यात महत्त्वाचा. आमचा मॅनेजमेंटचा रोल तिथं कमी असतो आणि म्हणून प्राचार्यांना आम्ही अधिकार दिलेले आहेत की तुम्हाला एक चांगले प्राध्यापक, विद्यार्थ्यांना व्यवस्थित हे ज्ञान देऊ शकतील असे प्राध्यापक आपल्याला नेमायचे आहेत. तर त्याप्रमाणे मग टीम आणि युनिव्हर्सिटीकडून आम्ही टीम मागवतो आणि त्याप्रमाणे आमचं सगळं प्राध्यापकांचं, प्राचार्यांचं सिलेक्शन होत असतं. अच्छा. आणि ज्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात रस असतो त्यांच्यासाठी आपल्याकडे कोणते उपक्रम किंवा असं खुलं मैदान वगैरे आहे? हो, आमच्या प्रत्येक संस्थेमध्ये मैदान आम्ही केलेले आहेत स्पोर्ट्समध्ये आणि आमचे बऱ्याचपैकी विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत सुद्धा आमचे विद्यार्थी गेलेले आहेत. अच्छा. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व पालकांना, प्रेक्षकांमधील पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपण काय सल्ला द्याल? याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही जर तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल तर ज्ञान महत्त्वाचंच आहे, पण ज्ञानाचा उपयोग समाजासाठी, संस्थेसाठी, कर्मचाऱ्यांसाठी किंवा देशासाठी आपण तो केला पाहिजे. अगदी. आणि पालकांना मी सांगेल की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगलं स्किल आहे, चांगलं कौशल्य त्यांच्यामध्ये, ते कौशल्य आपण पाहिलं पाहिजे
आणि विद्यार्थ्यांना तिथं संधी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदीच. आणि आपण सामाजिक घटक आहोत, त्यामुळे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या प्रेक्षकांना एवढं सखोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. जर प्रेक्षकांपैकी कोणालाही आदर्श शैक्षणिक समूहामध्ये प्रवेश घ्यायचा असेल आपल्या मुलांना किंवा स्वतः विद्यार्थी होत तुम्हाला, तर नक्कीच आपण स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. खूप खूप आभार सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.